माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने जी एसओपी दिली ते एसओपी त्यांनी मराठा विषयाचे अभ्यासक तज्ज्ञ सर्व जिल्ह्यातले विभागातल्या लोकांची चर्चा करून सर्व आपण मराठा बांधवासमोर जनतेसमोर मीडियासमोर केल्यानंतर त्याने आमच्या विनंतीला मान ठेवून उपोषण सुरू. खरं तर दादांनी उपोषणाला बसूच नाही माझी त्यांना पहिल्यापासून विनंती होती. उन्हाचा काळ आहे, प्रचंड मोठं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये दादा जाऊन वारवात बसले, उन्हात बसले आणि मला खरीच सकाळपासून ती काळजी होती की त्यांच्या तब्येतीची होती, एक भाऊ म्हणून. परंतु मी पहिल्यांदा त्यानंतर मीडियासमोर आज पहिल्यांदाच येतोय, कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती ती पाहण्यासाठी. तर मी त्यांचा आभार मानायला आलो की आपण ते उपोषण आमच्या शब्दासाठी माझ्या शब्दासाठी मागे घेतलं, त्यासाठी मी तुमचं शब्दशः आभार मानतो. त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मग अनेक निर्णय आपण त्या प्रक्रियेमध्ये केले. मला असं वाटतं की हे निर्णय करत असताना जेवढे फास्ट निर्णय किंवा जेवढे फास्ट या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले नाही. आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला. अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे. आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे. ज्यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDC मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. त्या MIDC नक्की परिपत्रक तात्काळ काढलं गेलं. दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःच्या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले. माननीय कुचे साहेबांच्या पण मतदारसंघात त्याचं घरी जाऊन देण्यात आलं. आणि मला एक गोष्टीचा त्याचा आनंद यासाठी आहे की माझ्या मराठा कुटुंबाच्या बांधवाला आज काही ना काहीतरी पुन्हा फुलाची पाकळी म्हणून दादाच्या प्रयत्नांनी ती मदत झाली. आणि आज ग्रामीण भागातल्या एका कुटुंबाला 10 लाखाची जर मदत झाली तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक आधारवड निर्माण होतो. आणि आधारवड दादांच्या आशीर्वादाने आणि माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी झाला याचा देखील मला आनंद. त्यानंतर आमची मागणी होती की आम्ही SOP बनवावी आणि ती SOP दादांना दाखवूनच बनवली गेली. त्यामध्ये काही छोटे मोठे सुझाव सुचवले होते ते 2 दिवसानंतर करून पुन्हा दादांकडे पाठवले गेले. हे सगळे कागदपत्र मी इथं आणलेले. ती SOP देखील दिली गेली. त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती, त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं. त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती. मी काल रात्री दादा श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरशी. ते म्हैसूरला आहेत, परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ॲडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं. आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे. तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे. कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले. आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं आणि 137 अर्ज शिल्लक आहेत. त्याची देखील मी माहिती घेतली. येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातात. दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी. ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे. आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत. त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल. ती हार्ड डिस्क दादांना द्यायची आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायच्या, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल. ते देखील आपण केलंय. तो डेटा खूप मोठा असल्यामुळे त्याच्यावरती मंत्रालयात एक कक्षच काम करतंय आणि मला वाटतं 30 दिवसाची आम्ही दादांची त्यासाठी मुदत घेतली होती. 30-32 दिवसात तो देखील डेटा देण्याचं काम आणि गावागावात दवंडी पेटवून काम करायचं चालू झालं. एका गोष्टीचा आनंद असा आहे की सन्माननीय विखे पाटील साहेब उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील याचा आढावा माझ्याकडनं दादा घेतला.
आणि त्या सगळ्यांच्या आदेशानंतर यंत्रणा जी जोरात कामाला लागली आहे, यामध्ये आता ऍडिशनल कलेक्टर मिसाळ साहेब देखील इथे आले, परंतु सरकारची एक भूमिका फार स्पष्ट आहे की यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी समाजाच्या लोकांना कुचकाई काम करून शुक्राचार्य झारीतले बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडलं जाणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो. हे असं समजा की सरकार म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आणि यामध्ये वैयक्तिक एक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून दादाला मी शब्द दिलाय. आणि जेव्हा जेव्हा दादानी मला आतापर्यंत, आता या मागच्या 10, 12, 15 दिवसात फोन केले, तेव्हा तेव्हा दादांना त्याचा तात्काळ निर्णय देण्याचा प्रयत्न मी केला. मी असं नाही म्हणणार की सगळीच कामं माझ्याकडनं होतील, परंतु जे काही शक्य आहे ते दादांसाठी, समाजासाठी, समाजाच्या हितासाठी, कोणालाही न दुखवता, मी परत सांगतोय. नाही तर आज दादा आणि मी भेटल्यानंतर आता काही लोक परत चालू करण्याला मी घाबरत नाही, परंतु आम्ही जे करतोय हे समाज हितासाठी करतोय. जी दादाची भूमिका आहे, सगळे समाज बांधव आमच्यासाठी एक आहेत. कोणाच्या समाजाचं भलं झालं तर आम्हाला त्याचं वाईट वाटणार नाही, पण त्याबरोबर आमच्या मराठा समाजाचं देखील भलं झालं पाहिजे, ही भूमिका दादांनी घेतली. ती भूमिका आम्ही सातत्याने घेतोय. यामध्ये दादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या शासन निर्णयाच्या बैठका सर्व आम्ही सातत्याने घेतोय. आणि 23 तारखेला आचारसंहिता 22ला संपल्यानंतर पुन्हा उपसमितीची एक बैठक लावली. मी कालच माननीय विखे पाटील साहेबांना फोन करून सांगितलं की त्या उपसमितीच्या बैठकीमध्ये अधिकृत मला सदस्य म्हणून, निमंत्रित सदस्य म्हणून, आमदार म्हणून बोलवावं, ही मागणी मी त्यांच्याकडे केली, जेणेकरून एखादा विषय जो दादांशी मी बोलतोय तो उपसमितीच्या बैठकीत होतो की नाही होतो याच्यावरती मला देखील कळलं पाहिजे. कारण मला शेवटी उत्तर द्यायचं आहे, सेतू मला म्हणायचं, तर त्यांनी ती मागणी मान्य केली. मुख्यमंत्र्यांशी बोलून दादा आपण देखील त्यांना ते बोलायची मला खात्री आहे, आणि निश्चितपणे तो सेतू बनण्याचं काम आपण करू. सर्वात मोठा विषय होता ज्या मुलांवरती गुन्हे दाखल केले होते, त्यामध्ये मला वाटतं 964 गुन्हे होते, त्यापैकी 902 गुन्हे मागे घेण्याचं काम जवळजवळ झालेलं आहे. त्यामध्ये कागदपत्र मागवण्याचं काम देखील सुरू झालं. 60-62 गुन्हे जे गंभीर स्वरूपाचे होते त्यामध्ये माननीय विखे पाटील साहेबांनी फार स्पष्ट भूमिका मराठा समाजाच्या बैठकीत घेतली, आणि ती बैठक ऑनलाईन होती, त्यामुळे ती जनतेसमोर आली होती. त्यामध्ये जर 64 गुन्ह्यामध्ये आम्ही मदत करू नसू शकत तर ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, ही भूमिका माननीय विखे पाटलांनी केली. आणि त्याचं सर्व समितीच्या सदस्यांनी स्वागत केलं की अशा पद्धतीत भूमिका घेतली. आणि मी देखील डीजी साहेबांची भेट घेतली. डीजी साहेबांना मी देखील ते सांगितलं. अतिशय प्रामाणिक अधिकारी या राज्याचे डीजी आहेत, त्यांनी देखील सांगितलं की यामध्ये आपण मार्ग काढून कोर्टामध्ये हे गुन्हे कमी होऊन त्या मुलांच्या शिक्षा कमी होतील यासाठीचा आपला प्रयत्न आहे. ऑफ द रेकॉर्ड काही कामं काही मुलांनी इथे आल्यानंतर मला सांगितली होती, जी MPSCच्या मुलांच्या परीक्षेची होती, आपण SCBCचा ज्या काही निर्णय झाला तेव्हाची काही विषय होते, असे अनेक निर्णय होते ज्याच्यावरती आता चर्चा चालू आहे. आणि काल मला बऱ्याच मुलांचा फोन आला, मी येतोय म्हटलं सगळी तुमची कामं मार्गी आहेत. काही कामं आहेत ती आचारसंहितेमुळे थांबली होती, ती देखील मार्गी लागतील. पण मला एक आज विश्वास वाटतोय की जे काही GR निघाले, जे काही कागदपत्र मी इथे आज आपल्यासमोर आणू शकलो, या सर्व कागदपत्र मी आज दादांना देण्यासाठी इथे आलो. आणि मी दादांना सांगितलं होतं की दादा जेव्हा काहीतरी काम होईल त्यावेळेला तुमच्याकडे मी भोजनासाठी येईल. आणि दादांनी मोठ्या मनाने मला आज इथे भोजनासाठी बोलवलंय. आणि तारक साहेबांनी मला वाटतं आमच्यासाठी जेवणही चांगलं केलं असेल. त्यामुळे आज दादांबरोबर बसून जेवण करणारे खूप काही मी आज इथे चर्चा करायला आलो नाही. मला एक असं वाटतं की आपण सातत्याने जर संपर्कात राहिलो, सातत्याने एकमेकाला मदत करत राहिलो, सातत्याने चर्चा करत राहिलो, सर्वच कामं सरकार स्तरावरती पूर्ण होतात असं नाही, पण ते पूर्ण करायसाठी जर आपली इच्छाशक्ती असेल तर इच्छाशक्ती